नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. तर अशी मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा 4 ते 5 तास भिजवलेला आहे. त्यानंतर मी शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांची साबुदाणा खिचडी ही मोकळी होत नाही. मी इथे 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा कापून घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे. त्यात जिरे टाकायचं आहे. जिरे तडतडले की हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर बटाट्याचे काप टाकूया. छान परतून घ्यायचे आहेत. मिक्स करूया आणि झाकण झाकून 2 मिनिटे वाफ काढून घेऊया. त्यानंतर मीठ ॲड करूया. मिक्स करायचं आहे. बटाट्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत. मिक्स करूया. त्यानंतर दही टाकायचं आहे 2 चमचे. बटाटे छान शिजवून घ्यायचे आहेत. एकजीव करायचं आहे. दह्याचं पाणी आटेस्तोवर झाकण झाकून 5 मिनिटे वाफ काढायची आहे. दह्याला छान पाणी सुटलेलं आहे. दह्याचं पाणी पूर्णपणे आटवायचं आहे. दह्याचं पाणी आटलेलं आहे. आता या स्टेजला साबुदाणा टाकायचा आहे भिजवलेला. मिक्स करूया. शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. मिक्स करूया. आणि 5 ते 10 मिनिटे साबुदाणा झाकण झाकून वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. सर्व करूया. तर नक्की ट्राय करा रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.